नमस्कार. तर आता माझी तयारी चालली आजच्याला. मस्त असं झणझणीत झिरकं बनवायचं. तर आता पहिल्यांदा मी वाटणाची तयारी करून घेणार आहे. कसं आहे, कोणत्या न डाळीचा वापर करता किंवा कांद्याचा नाही वापर करता किंवा टमाटा नाही. कोणतंच म्हणजे मटेरियल नाही त्याला. तरी आपला जेवढा वाटणाचा काय काय मटेरियल लागतो ते घालून मस्त असं झणझणीत मी झिरकं बनवणार आहे. आता हे शेंगदाणा भाजून घेणार आहे आधी. सोलून घेतलेलं आहे मी. शेंगदाणा आता भाजून घेतला. लगेच खोबरं मी किसून घेतलेले आहेत, ते भाजून घेणार आहे. तसंच आता तीळ भाजून घेणार आहे. जसे आपल्याला भाजी करायची त्याप्रमाणे मी मटेरियल घेतलेलं आहे. आता आमचे 5 माणसाची भाजी, तर त्याला 3 चमचे तीळ घेतले आणि अर्धी वाटी खोबरे घेतल्यात, 1 वाटी शेंगदाणे घेतल्यात. त्याचं शेंगदाणे बी आता एवढं नाही वाटणार, पण अर्धी वाटी वाटणार आहे मी. तीळ बी चांगलं भाजून घेतलं, आता खोबऱ्यामध्ये टाकून घेते. शेंगदाणा जरा चुरून घेणार आहे, त्याची फोलकाट काढून. हे म्हणजे मी कोरडच आता वाटण बनवून घेते आधी. झिरकं बनवायचं म्हणजे त्याला 2 वाटणं लागतात. हे सुकं वाटण आणि दुसरं ओलं वाटण किंवा एक हिरवं वाटण. आता शेंगदाणा घेतलं वाटून आधी. तसंच हे तीळ आणि खोबरं येतं भाजलेलं. आता तीळ आणि खोबरं बी वाटून घेतलं. आता मिरच्या घेतल्या, ते मिरच्या धुवून घेतल्या. आता तिखट मिरची आहेत, अगदी झणझणीत नुसत्या. लवंगी मिरची, कोथिंबीर आहे. आता मिरच्या पहिल्यांदा वाटून घेणार आहे, त्याच्यावर लसूण टाकून. लसणाच्या चांगल्या बऱ्याचशा 10-12 पाकळ्या घेतल्या ते. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ती मिरची वाटून घेणार आहे. मीठ टाकल्याच्या नंतर मिरची वाटताना चांगली बारीक होती. तर त्यातली निम्मी कोथिंबीर या मिरची मध्येच वाटणार आहे. सगळं वाटण आता वाटून तयार झालंय. आता झिरकं बनवायला कढई चुलीवर ठेवून घेते. कढईमध्येच बनवणार आहे मी. तेल गरम झालंय, आता जिरे आणि मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी तडतडली, कढीपत्ता टाकते. 1 चिमूटभर हिंग टाकते आणि मिरची वाटून घेतली. त्या मिरचीचा आणि लसणाचा सुगंध येस्तोवर तळून घेणार आहे मी.
तर ह्या बेडकी मिरची ती टाकून घेणार आहे. एक चिमूटभर हळद आहे आणि मीठ तर मिरची सोबतच वाटलेलं आहे. आता मस्त असं तळून घेतला हे मटेरियल. तर आता त्याच्यात भरपूर पाणी ओतून घेणार आहे. पाटा दोन पाणी ठेवलेलं ते वाटणाचं आहे. आता मस्त अशी उकळी आली या. त्याच्यात सुकं वाटण टाकून घेणार आहे. आता हे वाटण टाकून चांगलं कडा परत एकदा शिजून देणार आहे कडून. त्याला शिजायला काहीच टायमिंग नाही, म्हणजे शिजायसारखं काहीच नाही त्याच्यात, फक्त त्याला उकळ्या काढून घ्यायच्यात. आपण अधून मधून जर झिरकं बनवलं ना तर ते आठवणीने माणूस परत बनवायची खाल्याच्या नंतर इच्छा होईल, असं हे खायला लागतं. आता मस्त उकळी आली या. तयारच झालं आपलं झिरकं. आता त्याला खाली उतरून घेणार आहे आणि दुसरं बाकीची कामं करून घेणार आहे. आता आता आपल्या चुलीवर भात शिजाय घालून घेणार आहे. आणि हे झिरकं म्हणजे आपला इंद्रायणी तांदूळ असतात. इंद्रायणीचा भात म्हणजे एकदम मऊ असतो, चिकट चिकट. पण हे असं झणझणीत झिरकं म्हणजे त्या भातासोबत लयच भारी खायला लागतं. किंवा ज्वारीच्या भाकरी बरं, किंवा बाजरीच्या. मग ज्वारीचं तर आपल्याकडे जास्त पीठ नसतातच भाकरी, बाजरीच्या असतात. किंवा मग भात तर असतोच नेहमी. पण ज्या असं मऊ तांदळाचा जर भात बनवला ना तर त्याच्यासोबत हे झिरकं म्हणजे एक लय आवडीने माणूस अगदी बोट चाटून खाणार. आता खाली उतरून घेते. हे झिरकं तयार झाल्याच्या नंतर असं गरमागरम सकाळचा भात बनवला होता, मग त्या भातासोबत मी खाल्लं जरा, तर अगदी एवढं जे भारी लागलं ना. तर मग मी काय ठरवलं की जास्त भात बनवायचा, भाकरी कमी करायच्या आणि भात जास्त बनवायचा. ते भाता बरं म्हणजे अगदी लयच जोरात लागलं. आता मेंढर बी येतात थोड्या वेळात. कोकऱ्यांचा चाललाय आरोड त्यांच्या आयांच्यासाठी. आता कोकरी येत तर कोकरी त्यांना आवाज त्यांच्या आयांच्या सारखा दिला किती पळत येणार इकडं. थोडासा ऐकला की लगेच येतात, कारण त्या साईडला माझा आवाज आला होता वराडलेला मेंढरू, तर लगेच तिकडं गोळा होऊन गेली. आता मी इकडं त्यांच्या आईसारखा आवाज दिल्यावर लगेच इकडं पळत येणार. म्हणजे ती आयांच्या त्यांच्या नुसती देणार म्हणजे कुणा कोणा याच्यात येते ती, तर लगेच माझ्याकडे पळत आली. एक त्यांच्या आयांचा आवाज असा आहे, आया तशा वराडत्यात आणि मग ती कुकरी पळत आयांच्या का जात्यात. तर आता बरीचशी माझ्यापाशी आखी गोल येऊन उभी राहिल्यात खांडवा. दिवस मावाळल्यामुळे नुसतं त्यांना आई स्वतः ती किंवा बुका पण लागल्यात या. आता मिठी आल्यात तर वराडलेला आवाज आला की कोकरी पळतच चालल्या ते मेंढराच्या.
काय काय बारकी मागे राहिलं ते लय उशीर केला मी त्याला जायला लागते लांबरून मेंढरा घेऊन चालायला मग आता काय कोणाला घेतलं? काय चाललं होतं तुमचं चाललं होतं असं काय ना बाय होय हवा आम्हाला काय तुम्ही सुचवलं नाही नाही सुचवलं म्हणलं सागर म्हणलं आपण बनवू आज जरा तू घरी राहतो तिला मारतो काय रे हा? वाघ्याला मारतोय ना ते मग काय तू कुठं हिरबळ दमून आला मी दादागिरी करतोय घरी राहून गेला? शोध घाट सागर मला म्हणला आपण बनवू काहीतरी होय हा हा? काय म्हणाल सागरला बिर्याणी खायचंय पण बनवू एखादी आता आता असते का तवा बरंच लांब गेलो होतो आता काय जरा वाटा पण पडली नाही पहिल्या वाटा करायला टाइम जायचा मग आपण निमित्त मार आता पररान शेंडाला गेलो होतो असं ना हं. मग काय येऊन जाऊन 5-6 किलोमीटर होते होतंय ना मग काय कोकरी मिळली का हा. फाड, फाड. हो, हो, हो. हा तुला बिर्याणी पाहिजे सागरला बिर्याणीचं लय ध्यान झालंय हो. मिळली का कोकरी बघा बघा ताणी बिनी मिळल्यात का मिळवा काय अशी काय काय जे आपल्या आया ओळखून घेतात आणि मग पाच त्यात या काय काय कुकरी अशी चुकते मग हा म्हणजे आयांना मिळवायला लागतात आता इथं कसं आयला पिता चारा चारा हवा ना पळाल्या तेच ना अशी पेट्यात घेते आपली वाघरा द्यायचा तुम्ही त्याच्या पाडायच्या तिला पाडता काय तुम्ही तुम्ही ते काम करायचं हे आता वाघर लवकरच दिली काय आता म्हणलं आता बाणाने भाकरीवर हजेरी लावली आता करायच्या भाकरी तर काय आता जिरक्याचं मस्त कालमान बनवलंय जिरकच बनवलंय म्हणायचं बनवलं तुम्ही खाल्या करून तुम्हाला आणि मग ते बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर भातावर तर लय भारी लागतं आणि मी खाऊन बघितले भाता बरोबर का मग सकाळचा भात होता मस्त बाकीच बनवले मग बनवल्याच्या नंतर जरा जेवली पण भात खाला सागरने दोघा असं ना मग तुम्ही आधीच दणकावलं वाईच खाल्लं जास्त नाही खाल्लं बाया सागरने दोघांनी खाल्लं होतं ते भातावर लयच भारी लागलं बरं का असं ना हा म्हणलं भाकरी थोड्याच करायच्या आणि भात जास्त करायचा जिरक म्हणजे कशाच आहे ती नक्की हम्म? हरभऱ्याच्या आपल्या कायचं दाणा नाही काय नाही कांदा नाही काय नाही त्याच्यात हा हा नुसतं वाटणाचं बनवलं हा ना ते ताव मारल्यावर कळत हा मगच कळण आता तुम्हाला जिरखती कसं काय ते. रोजच बाण आहे काम आहे ना हा ना काय रोज खायचं जेवायचं हा ना भाकरी करायची स्वयंपाक करायचा कारवान करायचं एक दिवस आहे का त्या जेवणाला सुट्टी एक दिवस सुट्टी नाही जेवणाला किंवा आजचे दिवस नाही जेवण करायचं बी नाही खायचं बी नाही म्हणून आहे का असं काहीच नाही ना नाही ना दररोज या दररोज आहेत बाबा पाणी नाही प्यायचं आज नको पाणी आणाय जेवायचं नाही आज नको स्वयंपाक करायला आपला खरं तर म्हणजे भारत देश हा कृषी प्रधान देश नाही का सगळं पिकतं मग आपण खातो नाही का मग काय तर आता इकडं कोकणामध्ये तर लोक काय शेती लाविनात आता ना झाला आता कटाळा केला लोकांनी शेतीचा खरं तर म्हणजे आपली काळी आहे पिकावली पाहिजे माती बांध उडली बंदिस्ती सागर केली इकडं. पाहिजे
तिची सेवा केली पाहिजे. मग काय त्यात खत माती सेंद्रिय खत घातलं पाहिजे. तिचे नांगरट केली पाहिजे, डोंगरट केली पाहिजे. हो तिच्यात तर पिकलं तरच आपल्याला खायला मिळणार, नाही तर काय मिळणार आहे. हा ना. नाही पिकवल्या काय खाणार आहे? काय का त्या बिल्डिंगला काय येणार आहे वय भाजीपाला तरकारी दाणं दुणं काय? आता ह्या परिसरामध्ये घरात बांधून नाही, आता ह्या परिसरामध्ये लोकांनी बिल्डरला म्हणजे जमिनी दिल्या. हा ना, मग मोठा मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, हा ना. त्याचा काय उपयोग आहे? त्या इमारतीमध्ये माणसं जेवढी आहेत त्यांनी खायचं काय त्या माणसांनी? हा ना, त्यात शेतात पिकल्याशिवाय तर कोणीच खाऊ शकत नाही. हो इथं म्हणजे कृषी खेडे गाव, पण आता तिथं व्हायला लागलं सगळं शहरीकरण. मग काय मुंबईत व्हायला लागली एक प्रकारची. आता हे आपण बाजरी पिकावली पावसाळ्यात, त्यामुळे आता आपल्याला म्हणजे आता खायला भेटते. तेच ना, मग पिढी ना पिढी वावरात नाही काय केलं तर पिढी ना पिढी राहते जाग्यावर, त्याला जर नाही काय की आपल्या म्हणजे आपल्या आजोबानी पंजोबानी हो त्यांनी म्हणजे आजपर्यंत हे ठेवलं, मग त्यांनी जपलं, काय ना त्याचं कष्ट केलं, घाम मेहनत गाळलं घेतली, तेव्हा मग हे आजपर्यंत म्हणजे आताच्या पिढीला हे बघायला भेटते नाही का? गरिबीत त्या टायमाला दिवस काढलं. लोकांनी म्हणजे उंबराच्या दोड्या खाऊन, पालेभाज्या खाऊन, रानभाज्या खाऊन, हो कुंजरू खाऊन या आता आता सरकार आलं, सरकार रस्ता काढायला लागलं, वावर ऐकायला आलं शेतकरी. पहिलं म्हणजे जित्राबाजी आता खात्यात ना ते खायची माणसं, या भाकरीत मळून या दाण्यात पिठात जात्यावर दळायची असली, कोरडो कसला असतो म्हातारीने घातला होता ना करून जात्यावर दळायचं पीठ आणि मग त्याच्यामध्ये असं मळायचं, मग अशा भाकरी थापायच्या आणि मग काय ते हुलग्याचं मार्ग करायचं, असं काय कालवानं करायची आपली हीच रानटी. नाही ना. शेती जी पिकणारी शेती आहे ती पिकावलीच पाहिजे. तेच आणि खरं तर म्हणजे आपल्या सारखीच आहे की बरं आता ही चालली. जी शेती पिकणार आहे ती पिकावली पाहिजे ना. त्याच्यावरून आपण मेहनतीने कोणतं पण पीक घेतलं पाहिजे आणि मग कमीत कमी आपण वर्षभर आपल्याला पुरासारखं तरी धान्य आपल्या हा पिकावलं शेतामध्ये पिकावलं पाहिजे. खायापुरतं का व्हायना. हा ना. हा ना. मग शेतकऱ्याने किती काय जी करणार आहेत त्यांनी किती कष्ट करायचं, त्याला नाका का भाव मिळाना, त्यांनी मातीच्या मोलाने इकल्यावानी इकायचं आणि ह्या जिमनी जागा इकायचं त्यांनी बसून खायचं म्हणल्यावर. हा ना, मग बसून पण तो आजार वाढतो परत. बसून गुडघा गेलं, असं पण होतं, आपल्याला आढळून येते. येतात नाही तर काय. बीपी वाढली, तब्येत झाली, काम नसल्यावर तब्येतच होती की. हो ना. मग काय आणि मग ती बीपी काय बीपी होती, शुगर होती, साखर होती. माणूस प्रत्येक सुखच शोधतोय. सुखला तुम्ही शोधलं पाहिजे, सुख सुख पण पाहिजे की, सुख पाहिजेलच की. सुख पण कशाला बरं त्या आहे? मापाने थोडस त्याच शरीराला हालचाल बी पाहिजे. हा ना. नुसतं शरीराला म्हणजे सवय लावली पाहिजे चांगली हो ना, कामाची. तेच ना. मग तर मस्त काम तर बाकी पाहिजे शरीराला, बाणाच्या नाहीतर मग नुसतंच आपलं पोंदवाने राहायचं. नसतं बाकी बाणाच्या भाकरी पण अगदी चुलीवर या. राहिल्या वाणी. आता फोकते द्या. शेतकऱ्यांनी जिमनी नाही काय पाहिजे पण आता काय तिथे त्यांना काय शेतकऱ्यांना जिमनी गेले की संपलं खेळ. हा? आता या बिल्डिंग व्हायला लागल्या, मग या बिल्डिंगीत काय नुसतंच बसून राहून पोट भरायचं कशाने? हा? शेत तर पाहिजे ना. आता त्याच्यामध्ये मोठं इंजिनियर येतो, हा? प्राध्यापक येतो, इंजिनियर पीएचडी वाला येतो लोक. किती पण मोठा असू दे बरं त्याला त्यांनी खायला 10 पाहिजे वर्ष ना. नाही 10 वर्ष त्यांनी म्हणजे शिक्षण घेतले आणि नंतर मग शिक्षण घेऊ दे की, शिक्षण घेतलं बरं ते खाऊनच घेतलं का नुसतं ते लिहूनच घेतलं, खाऊनच घेतलं ना शिक्षण. मग हे खायसाठी जमीन आहे ना, मग जमीन गेल्यावर काय खायचं? होय बा नाही हं, कशा पिकवायचं? काय चाललंय किसानचं? नाही जमीन बरोबर आहे गेल्यावर ना? कशा पिकवायचं? हं? किसान भांडा उठला आता. शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे, जमिनी नाही जाऊ दिल्या पाहिजे. सरकार काही बनेल, आज एक आणि उद्या बोंबलत फिरा लोकांच्या दारात ताटल्या घेऊन जायची बारी जेवण मागायसाठी. शेत गेल्यावर काय करायचं? शेतकऱ्यांनी विचार करून नाही शेत जाऊन दिली पाहिजे. गरम केलेलं आहे. अगदी मस्त बाकी बाणाने जिरक बनवले. बरं. सागरला भातावर घ्यायचं. भात बरंच मस्त लागतं ना आम्ही भातावर खाल्लेली बार लागले. होय. तुम्हाला भात घ्यायचा आहे? भाकरी बरंच दे पहिल्यांदा बरं. आणि नंतर भाकर सांग भाता सांग. बस का बरं. हा ना. कसं काय लागते मग या जिरक खायला?
काय पदार्थ खाते ते हा लय एकच बरं नंबर झालं. झालं काय काय पदार्थ खाते तेवढी परत जितकं बनवायला आलो होतं आपण मग काय बरं सागर त्या दिवशी ते काय बनवलं होतं ते मोठ्या मोठं मोठं केलेलं काय मग ते मोठं केलेलं असं डाळीच्या पिठाच बाई होय मामा काय होतं पण कर हा फोडका फोडक कोण आजचं काय जिरक फुनकी म्हणायचं त्याला फुनकी लयच भारी झालं होय लय भारी भारी एकदम हा. म्हणजे आपण नाही का नवचंडीत उपासाला हे शेंगदाण्याचं आमटी करतो अगं तसं हा नवरत्नामध्ये आमटी करतात सागर जेव एक नंबर आहे ना सागर एकच नंबर जिरक झालं